जमलेल्या माझ्या तमाम मराठी बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, मी खरंच आपणा सर्वांना मी मनापासून धन्यवाद देईन. इतक्या कडक उन्हामध्ये तुम्ही सगळेजण माझी आपण प्रतीक्षा करत आहात, करत होतात. मी खरंच मला स्वतःला भाग्यवान समजेन की इतक्या उन्हात देखील आपल्या सर्वांचं प्रेम मला या ठिकाणी मिळतंय. सर्व पूर्वजांची पुण्य आहे मी समजेन की तुमचं हे प्रेम इतक्या उन्हात तुम्ही सगळेजण उभे आहात. मला तुम्हाला फक्त एवढंच सांगायचं, या उन्हाने तापू नका. या आघाडी सरकारच्या भ्रष्ट कारभारामुळे तुम्ही तापले पाहिजे, तुम्ही चिडले पाहिजेत. या चारही पक्षांनी जो गोंधळ माजून ठेवलाय महाराष्ट्रामध्ये, त्याने तुम्ही चिडले पाहिजे, त्याने तुम्ही तापले पाहिजेत. नुसते उन्हात तापून काय होणार नाही. मला आपल्या सर्वांना एक नम्र विनंती करायची आहे की बघा, जवळपास 231 मतदारसंघामध्ये आपण सगळे उमेदवार उभे केलेले आहेत. वेळ इतका कमी आहे की त्या संपूर्ण वेळेमध्ये मला प्रत्येक मतदारसंघामध्ये पोहोचणं अशक्य आहे. आणि मग काही ठिकाणी दिवसाला 4-4 मतदारसंघ मिळून एक सभा, 3 मतदारसंघ मिळून एक सभा, आणि हे करत 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 महाराष्ट्राचा अख्खा प्रवास चालू आहे, दौरा सुरू आहे. दिवसाला 3-3, 4-4 सभा आहेत. आणि एक सभा घेत असताना माझी फक्त आपल्याला विनंती, मी आपल्याशी संवाद साधायला आलोय, मी आपल्याशी बोलायला आलोय. आणि मी बोलत असताना आपण जर समजा मध्ये घोषणा देत राहिलात, बोलत राहिलात, माझ्या बोलण्यात व्यत्यय येईल, तुमच्या ऐकण्यात व्यत्यय येईल. खाली बसून घेतो जरा. मला कल्पना आहे आपण कशावरती खाली बसला असाल त्याची. पण जर सहज शक्य झालं तर बसा, नाही तर उभं राहून ऐकलं तरी काय हरकत नाही. वर्धा जिल्ह्यामध्ये मी आता 3दा-4दा आलो. महात्मा गांधींचं वास्तव्य असलेला हा जिल्हा, महात्मा गांधींच्या आश्रमाचा हा जिल्हा, विनोबा भावेंच्या आश्रमाचा हा जिल्हा, मला असं वाटतं तुम्ही सर्वजण इतके भाग्यवान आहात की महात्मा गांधींसारखी एक व्यक्ती अख्खा देश सोडून तिथे वर्ध्यामध्ये येऊन इतकी वर्ष ते राहिले. उद्या 2 ऑक्टोबर गांधी जयंती. पण या आश्रमाला मी मागे एकदा भेट दिली होती. आजही सुंदर, व्यवस्थित, स्वच्छता, सगळ्या गोष्टी. आणि या लोकांकडनं आम्ही काय घेतलं? त्या महाराष्ट्रातले किती काँग्रेसवाले येऊन गेले इथे, ज्यांच्या जीवावरती आयुष्यभर तुमड्या भरल्या या लोकांनी, त्या माणसाच्या आश्रमाला कधी येऊन तरी गेले का? तो
माणूस काय म्हणत आहे कधी बघितलं का? काही नाही. या आमच्या महापुरुषांचं असंच करून ठेवलेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराज घ्या, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घ्या, महात्मा गांधी घ्या, यांची आठवण फक्त आम्हाला पुण्यतिथी आणि जयंत्यांनाच फक्त येते. एरवी आम्ही कोणी विचारत नाही. आणि फक्त मतं मिळवण्यासाठी म्हणून हे सगळे काँग्रेसवाले शिवाजी महाराजांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा म्हणे अश्वारूढ पुतळा तिथे समुद्रामध्ये बसवायचा आहे. कशासाठी? पुतळे म्हणजे स्मारक नव्हे. आमच्या शिवाजी महाराजांची गडकिल्ल्याच्या रूपाने उभी असलेली सगळे जेवढे गड आहेत, मला असं वाटतं शिवाजी महाराजांची ती स्मारक आहेत, ती जपली पाहिजेत, ती आपण पुढच्या पिढ्यांना दाखवली पाहिजेत की आमचा राजा कसा होऊन गेला बघा, कसं त्या मोगलांना गाडलं ते बघा, हा तो आमचा राजा. हा पण यांना फक्त राजकारण दिसतं. स्वतःला दलितांचे नेते बनवणारे सगळेजण बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने म्हणे हिंदू मिल. हो, हिंदू मिल मध्ये याला फक्त पुतळे करायचे, याला स्वतःच्या जागा हव्यात. स्मारकच करायचं असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जर स्मारक करायचं असेल, त्या हिंदू मिल मध्ये जर करायचं असेल, तर जगातली सगळ्यात मोठी लायब्ररी, जगातली सगळ्यात मोठं वाचनालय हे बाबासाहेबांच्या नावाने निघालं पाहिजे. तर ती खऱ्या अर्थाने बाबासाहेबांना श्रद्धांजली असेल, ते बाबासाहेबांचं स्मारक असेल. ज्या माणसाने आम्हाला सांगितलं वाचा, शिका आणि लढा, वाचणार कोण? शिकणार कोण? त्यांच्या नावाचं स्मारक करायचं म्हणजे काय करायचं? हेच स्मारक. माझ्या महाराष्ट्राबद्दलच्या कल्पना या आहेत. हे गड किल्ल्यांच्या रूपाने आमचे छत्रपती शिवाजी महाराज आज इथे आहेत, महाराष्ट्रामध्ये आहेत. आम्ही जगाला दाखवायला तयार आहोत, पण हे नाही दाखवणार. याला काही देणं घेणंच नाही आहे. ना काँग्रेसवाल्यांना देणं घेणं, ना त्या राष्ट्रवादीवाल्यांना देणं घेणं, ना त्या भाजपवाल्यांना देणं घेणं, ना त्या शिवसेनेवाल्यांना देणं घेणं. आपापसात भांडतायत फक्त. का? स्वतःचे स्वार्थ. काय करून ठेवलं आता? चौघे जण एकमेकांमध्ये भांडतायत. तुटलेत पण सुटवत नाही. मी त्या दिवशी बोललो ना, कॅरम बरोबर मध्ये फुटला. चला कुठच्या सोंगट्या कोणत्या भोकात गेल्या कळलं पण नाही. कोण कुठे माहिती नाही. रात्री चला बरोबर जेवण होता, सकाळी दुसऱ्या पक्षात. सकाळी चहा प्यायला आला, आतून चहा घेऊन आलो, बघतो का गेलेला दुसऱ्या पक्षात. हे का होतं? हे कशामुळे होतं? हे असले राजकीय पक्ष हा तुमच्याबरोबर खेळ का करू शकतात? कारण यांनी खेळ केल्यावर तुम्ही फक्त हसता. तुम्हाला त्रास नाही, तुम्हाला राग नाही येत. ते आमच्या जीवावरती हे राजकीय पक्ष उभे राहतात, निवडणुकीच्या तोंडावरती असल्या गोष्टी करणार. कोण कुठच्या पक्षात जाणार, कोण कुठचा झेंडा घेऊन पुढे जाणार, कशाचा कशाला काही पत्ता नाही. आणि महाराष्ट्राची जनता फक्त या सगळ्या गोष्टींकडे फक्त आम्ही हसणार. आणि हे हसत राहिलो ना आपण आजपर्यंत, ते फक्त यांच्या पथ्यावरती पडत राहिलं. म्हणून हे नालायक राज्य करू शकले. 15 वर्ष हे आघाडी सरकार राज्य करतंय. कसं करू शकतं? याचं कारण विरोधी पक्ष नाकाम. हा विरोधी पक्ष आणि हे सत्ताधारी पक्ष सगळे आतून मिळालेले, सगळ्यांच्या आतमध्ये पार्टनरशिप, व्यवसाय एकमेकांचे. हे मी माझ्या प्रत्येक सभेमध्ये सांगतोय, मुद्दामून सांगतोय, तुम्हाला कळावं म्हणून सांगतोय. हे सगळे आमदार निवडून जातात, इथून खासदार निवडून जातात. 3-4 महिन्यात एकदा येऊन तुम्हाला तोंड दाखवायचं. बाकी वेळेला कुठे असतात हो? तुम्हाला सांगतात काम चाललंय. कसलं काम? व्यवसाय करत असतात. यांची सगळ्यांची घरं पुणे आणि मुंबईमध्ये, त्यांचा परिवार तिकडे. हे वेगवेगळ्या व्यवसायामध्ये गुंतलेले. आणि निवडणुकीच्या तोंडावर तुम्हाला येऊन सांगायचं आम्ही रोजगार देऊ, आम्ही पाणी देऊ. इतकी वर्ष काय दिलं? इतकी वर्ष लागतात पाणी द्यायला, रोजगार द्यायला.
किंवा इथे उभा असलेला तरुण माफक अपेक्षा आहे तो माफक. आम्हाला रस्ते द्या, आम्हाला वीज द्या, आम्हाला पाणी द्या. इथे शेतकरी बांधव आले, काय मागतात, अजून काय मागणार? पाणी द्या, वीज द्या, बाकीचं आम्ही बघतो. देशाला स्वातंत्र्य मिळून आज 67 वर्ष झाली. 67 वर्षामध्ये आम्ही फक्त 4 गोष्टींवरती निवडणुका लढवतोय आणि तुम्ही त्याच्यावरतीच फक्त मतदान करत राहताय. सगळे येणार पुढारी म्हणणार की मी तुम्हाला रस्ता देतो, पाणी देतो, वीज देतो, बस संपलं आमचं काम. आणि निवडणुका आल्या की आपलं एक ठरलेली गोष्ट असते, ठेका तिच्या आईला पैसे, ठेका दारूच्या बाटल्या येतील जातील कुठे? सकाळी येतील रांगत आणि करतील आम्हाला मतदान. वर्षानुवर्षे करत आले, पुढे पुढे जातील. हा तुमच्याबद्दलचा जो समज आहे तो जोपर्यंत तुम्ही दूर करत नाही तोपर्यंत या महाराष्ट्रात परिवर्तन येणार नाही. नुसता राज ठाकरे बोलून आणि उन्हामध्ये तुम्ही सभेला गर्दी करून काहीही होणार नाही, काही होणार नाही. ते असेच तुमच्याशी वागत राहणार. मी मगाशी सांगितलं त्याप्रमाणे मी तुम्हाला आता परत सांगतो. मला माहिती आहे की हे बोलल्यावर तुम्ही हसणार आहात, हेच त्यांना हवंय. मला माहिती आहे तुम्ही हसणार सगळे मी एक वाक्य बोलल्यावरती, कारण आम्हाला काही राहिलंच नाही ना हो. आम्हाला रागच येत नाही, आम्हाला चीडच येत नाही. आमच्या राज्यामधले मंत्री येऊन आम्हाला वाटेल ते बोलतात. आमच्या शेतकरी आज आत्महत्या करतायत, पण त्याच्या आत्महत्यांच्या बदल्यात महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री काय म्हणतात मला माहिती आहे. वाक्य बोलल्यावर तुम्ही परत हसणार आहात. जर कालव्यात पाणी नसेल तर मी काय येऊन तिथे मुतू? मला माहिती आहे हेच पाहिजे त्यांना. तुम्ही हसले पाहिजे, तुम्ही मजा केली पाहिजे, तुम्ही गप्पा केली पाहिजे आणि परत आम्हाला मतदान केलं पाहिजे. कारण हे निवडणुका नुसता थिल्लरपणा करून ठेवलेला आहे. आम्हाला काही वाटतच नाही त्या गोष्टींचा. बाकीच्या देशांमध्ये जाऊन बघा, बाकीच्या राज्यांमध्ये जाऊन बघा, असं एखादा वाक्य एखादा मंत्री एखादा बोलू देत. त्यांच्या शेतकऱ्यांबद्दल त्यांच्या लोकांबद्दलचं असं जर एखादं वाक्य त्यांचा मंत्री जर बोलला ना, घरात तर बाहेर नाही पडणार तो. आणि इथे आमच्याकडे आमचे मंत्री उजळ माथ्याने फिरतायत आणि ते फिरू शकतात, एवढ्यासाठी फिरू शकतात कारण त्याला माहिती आहे या महाराष्ट्रातल्या जनतेला काही वाटत नाही या गोष्टींचं. आम्ही किती लाथा घातल्या, किती शिव्या घातल्या तरी हे परत आमच्याकडेच येणार. मुख्यमंत्री जाहिराती करतायत, महाराष्ट्रामध्ये नंबर 1चं राज्य आहे. कशात? बलात्कारात, भ्रष्टाचारात. कशात नंबर 1चं राज्य आहे ते सांगा बरं. यांचा महाराष्ट्राशी काही संबंध आहे या पृथ्वीराज चव्हाणचा? आजपर्यंत कधी पाहिलं नाही. दिल्लीवरनं पार्सल पाठवून दिलं इथे, बिनकामाचं पार्सल. या असल्या लोकांच्या जीवावरती आपण इतका सुंदर महाराष्ट्र सोडून द्यायचा? यांच्या युत्या काल फटाफट झाली युतीमध्ये. काय चाललं होतं मला कळलंच नाही. महिनाभर कुठचा विषयच नाही, ना आत्महत्यांचा विषय, ना पाण्याचा विषय, ना रोजगाराचा विषय, ना महिलांचा विषय, ना विजेचा विषय, ना कसला विषय, शिक्षणाचा विषय. कशाचा कशाला काही संबंध नाही. तू मला 10 दे, मी तुला 5 देतो, मग त्याला 30 दे, मग ह्याला 4 दे. आकडे लावतायत, फटके करीतायत. या चारही पक्षाला जोपर्यंत तुम्ही गाडत नाही या महाराष्ट्राबद्दल तोपर्यंत या महाराष्ट्राला सुधी देणार नाही, चांगले दिवस येणार नाही. हे असेच खेळत राहणार तुमच्या बरोबर. नाही तर यांच्या तोंबड्या भरायच्या. अहो युतीत फटाफट झाली ना. आता केंद्राचं मंत्रिपद सोडवत नाही. तिथे केंद्राचं मंत्रिपद हवं, तिथे सत्ता हवी. मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये तिथे सत्ता, तिथे युती टिकून, इथे राज्यामध्ये फाटली आणि तुमची मतं फाडून टाकायची. यांचं सगळं बरोबर व्यवस्थित सगळं जुळवून ठेवायचं आणि तुम्हाला खेळवत बसवायचं, तुम्हाला खेळवत बसवायचं. शरद पवारांनी नाही का तो 99 साली खेळ केला. सोनिया गांधींचा विदेशीचा मुद्दा काढला आणि स्वतंत्र पक्ष काढला. निवडणुका झाल्या परत एकत्र. मग कशा
कशासाठी वेगळा पक्ष काढला? तर पुन्हा तिथे दिल्लीमध्ये जाऊन जर सोनिया गांधींच्याच बाजूला बसायचं होतं तर मग कशासाठी वेगळा पक्ष काढला? काय पोरखेड लावलाय सगळ्या महाराष्ट्राचा राजकारणाचा? हे असे फक्त खेळत राहतात तुमच्या बरोबर. महाराष्ट्राच्या विकासाबद्दल चर्चा करायला कोणाकडेही वेळ नाही. ही गोष्ट मी एकटा बोलतोय. महाराष्ट्राचा संपूर्ण विकास आराखडा माझ्याकडे तयार आहे. मी ज्याला पक्ष स्थापन केला त्याला मी सांगितलं होतं महाराष्ट्राचा विकास आराखडा मी तयार करीन. आराखडा तयार करणं काय गंमत वाटली काय? काय येऊन नुसतं आपल्या तरुणाला जाहीरनाम्यासारख्या गोष्टी सांगू, हवेतली पाखरं फिरवू? ज्या अशक्य गोष्टी आहेत त्या सांगत बसू तुम्हाला इतक्या वर्षांच्या? जे शक्य होऊ शकतं, ज्याच्यात या घडू शकतात गोष्टी, मला त्याचा अभ्यास करून तुमच्याशी बोलायचं होतं. आणि तो अभ्यास पूर्ण करून मी आज तुमच्यासमोर येतोय की बोला काय हवंय तुम्हाला. रोजगार, या महाराष्ट्रातल्या लाखो मुलांना रोजगार उपलब्ध करून देईन मी. माझ्या हातात सत्ता देऊन बघा. आज माझ्या आईच्या वयाचे इथे अनेक जण आले असतील. ते म्हणतील अरे बाबा रे, गेले अनेक वर्ष अनेक पुढारी आम्हाला हेच सांगत आले आम्ही रोजगार देऊ. तू कसं देणार? किती माध्यम आहेत, किती वेगळ्या गोष्टी आहेत, किती गोष्टी आणू शकतो, किती जगामध्ये काय काय गोष्टी चालू आहेत आपल्याला कल्पनाही नाही. आपण नेहमीच्या फक्त त्या तेवढ्याच साच्यामध्ये आपण फिरत असतो की आमच्याकडे कारखाना आला पाहिजे, आम्हाला नोकरी लागली पाहिजे. कसला कारखाना? या आपण नेहमी बघत आलो या विदर्भाची ओळख. कसली ओळख आमची? कापसाची, संत्र्याची. बाकीची आहेत पिकं. पण नागपुरात गेल्यानंतर आम्हाला सांगतात संत्रा सिटीत तुमचं, संत्रा शहरात तुमचं स्वागत आहे. कुठे संत्र? कुठे शहर दिसलं, संत्र कुठे आहे? पण इतक्या मोठ्या प्रमाणावरती संत्री पिकवली जातात. या विदर्भाची ती खासियत आहे. त्या संत्र्यांचं करतोय का आम्ही? आज मला या निवडणुकीच्या तोंडावरती मला ती गोष्ट तुम्हाला दाखवता येणार नाही, परंतु मी खरंच सांगतो माझ्याकडे एक छोटीशी फिल्म आहे, एक डॉक्युमेंटरी फिल्म आहे. मी ती तुम्हाला काहीतरी पाठवीन, मी यांच्याकडनं पाठवीन. मी बघा, खरंच बघा. थोडासा आकडेवारीत जातोय पण ते महत्वाचं आहे, कारण माझ्यासमोरचा जो तरुण आहे तो भविष्याचा वेध घेणार आहे. त्याच्यासाठी ही गोष्ट महत्वाची आहे. अडकळू नका नुसते. हे बीएससी झालो, मी एमएससी झालो, होणार काय पुढे? त्याच्या नोकऱ्या नाही मिळणार. फक्त तुमच्या जे कलागुण आहे, तुमच्या जी हुन्नर आहे, ते हुन्नर, ते जे हुन्नर आहे त्याच्याप्रमाणे तुम्हाला काम करायला मिळतंय का? त्याच्याप्रमाणे तुम्हाला नोकऱ्या मिळतायत का? आज अनेक मुलं असतील, मी तुम्हाला सांगतो बाबा, जग कुठे चाललंय, जग काय करतंय आणि आपण काय करतो. या जगाची लोकसंख्या जवळपास आज 700 कोटी लोकसंख्या आहे जगाची. मी अनेक जगामध्ये अनेक देशामध्ये फिरतो. ते फिरत असताना माझ्या सगळ्या अनेक गोष्टीच्या लक्षात आल्या. 700 कोटीच्या या संपूर्ण जगामध्ये जवळपास दिवसाला 400 ते 450 कोटी लोक, विचार करा, दिवसाला 400 ते 450 कोटी लोक रोज सकाळी उठल्यावरती संत्र्याचा रस पितात. दिवसभर ते संत्र्याचा रस पित असतात. आपल्याकडे जसं आपण चहा पितो तसं त्यांच्या फ्रीज पासून, त्यांच्या घरापासून सगळीकडे वेगवेगळ्या प्रकारचे टेट्रा पॅक पासून सगळीकडे ऑरेंज ज्यूस पितात, संत्र्याचा रस पितात. दिवसाला जर 450 कोटी लोक जर समजा संत्र्याचा रस पित असतील, वर्षाला किती लागत असेल मला जरा सांगा. जर वर्षाला इतक्या प्रमाणात लागत असेल तर ही संत्री येतात कुठून मला जरा सांगा. आणि मग जर समजा आमचा विदर्भ जर संत्र्यासाठी ओळखला जातोय तर मग इथे संत्रा प्रोसेसिंग वरती, त्याच्या प्रक्रियेवरती किती कारखाने आले मला जरा सांगा. किती या राज्यकर्त्यांनी आणि या विरोधी पक्षांनी किती कारखाने इथे आणले मला जरा सांगा. नाही आणले, कारण ह्यांचे धंदे बसतात. तुमच्या संत्र्याला भाव नाही, तुमच्या कापसाला भाव नाही. मी आताच सांगितलं, अहो कापूस पिकवतो याचा अर्थ काय? आता तुम्ही काय घातलंय अंगावर? साडी घातली, मी छप्पा घातलाय, कोणी शर्ट घातलाय, कोणी काय घातलंय. कशापासून बनतो? कापूसच ना. हे शेवटी या जगाची आबरू वाचवण्याचं पीक हे तुम्ही काढता आणि तुमचीच आबरू धिंडवण्यातून निघते. तुमच्या आबरूचा बाजार मांडला जातो. तुम्ही कापूस पिकवणार, त्याच्यात कपडा बनणार, कपडे सगळे घालणार आणि तो कापूस माझा जो शेतकरी पिकवतो तो आत्महत्या करणार. अख्खं आयुष्य त्याचं संपूर्ण खानदान आज सगळं रडत असतं. तो कर्जबाजारी होणार. पण आमच्या राज्यकर्त्यांना काही देणं घेणं नाही, आमच्या
विरोधी पक्षांना काही देणं घेणं नाही. बस आम्हाला निवडून द्या, आम्हाला लाखो करोडोपती फक्त बनवा, आम्ही याच्यात व्यवसाय करू. तुम्ही दर 5 वर्षांना आम्हाला मतदान करत राहा, आम्ही आमची फक्त घरं भरत राहतो, आमच्या पुढच्या 7 पिढ्या भरत राहतो. मला ही गोष्टच कधी कळली नाही. अनेकदा लोक बोलतात की आमच्याकडे हा जो माणूस आहे ना मंत्री, काय पैसे कमवले, 7 पिढ्यांचे पैसे कमवले, पुढच्या 6 काय अपंग निघणार आहेत काय? की तुझ्यावरती जबाबदारी टाकली सगळ्यांनी? पण पैसे खाणे एवढा उद्योग. आज पोलीस खात्यामध्ये भरती होणारी अनेक मुलं मुंबईला आली होती, हार्ट अटॅकने मेली. आपल्या महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागात आलेली मुलं हार्ट अटॅकने मरतात आणि परत प्रांतात लोक येऊन इकडे महाराष्ट्रामधल्या शहरांमध्ये नोकऱ्या मिळवतात, 20-25 हजार रुपये कमवतात सिक्युरिटी सर्व्हिस म्हणून, हातात बंदुका घेऊन येतात, उठून येतात. परत प्रांतातल्या लोकांना पोसायला इकडे मिळतं, त्यांना रोजीरोटी मिळणार, त्यांना पैसे मिळणार, त्यांची घरं चालणार तिथे. आणि आमचा तरुण घरात बाहेर पडला की त्याला कळत नाही काय करायचं, संध्याकाळी आई वडिलांना तोंड कसं दाखवू. रोजगाराचा प्रश्न, शेतीचा प्रश्न, पाण्याचा प्रश्न. पाणी देऊ शकत नाही, वीज देऊ शकत नाही. बाकीच्या राज्यांमध्ये सगळीकडे आज कोपऱ्या कोपऱ्यातल्या गावांमध्ये वीज पोहोचली, आमच्याकडे पोहोचत नाही. आमच्याकडे अजून लोड शेडिंग. शहरांमध्ये गावातली काय परिस्थिती? जमिनीचं पाणी चाललंय, पण काही नाही. या राज्यकर्त्यांना काही देणं घेणं नाही. याचं कारण, याचं एकमेव कारण, तुम्ही रागावत नाही, तुम्ही संतापत नाही, तुम्ही चिडत नाही, तुमचा राग तुम्ही मतदानामध्ये व्यक्त करत नाही आणि त्याच लोकांना फक्त तुम्ही निवडून देता. त्याच्यामुळे ही फळं तुम्हाला भोगायला लागतात. हे त्याच्यामुळे सगळं चालू आहे. पर्यटनासारखा मोठा विषय. आज आमच्याकडची ही सगळी जंगलं, आज बाजूच्या राज्यात जाऊन बघा त्यांच्या जंगलांमध्ये काय करून ठेवले त्यांनी. त्यांचे वन्य प्राणी, त्यांच्या सगळ्या गोष्टी बघायला परदेशातनं लोक येतात. तिथला तरुण आज स्वतःच्या गाड्या आहेत, लग्न झाली, घर आलं. कशावरती? फक्त पर्यटनावरती. हजारो मुलांना कामं मिळाली, हॉटेलं आली, रेस्टॉरंट्स आली, उद्योग व्यवसाय वाढतायत तिकडे बाजूच्या आमच्या राज्यांमध्ये. आणि आमच्याकडची जंगलं आमच्याकडे वाघ मारतायत, चाप लावून वाघ मारतायत. हिंमत आहे का समोर येऊन मारायची बंदुकीशिवाय? हे असले नाठाळ लोक. आणि आमच्या राज्यकर्त्यांना त्याचं काही नाही. मागे एकदा मी तिथे ताडोबाला गेलो होतो, तिथे वाघ मारतात म्हणून मी गेलो बघायला. बिचारी नुकताच त्याच्याकडे 3 दिवस अगोदर तिकडे तो वाघ मारला होता त्या चाप ह्याच्यामध्ये. मी जाणार म्हटल्यावर ते पतंगराव कदम तिकडे आले, वनमंत्री. मी जाई पण कळलं नाही वाघ मेले. पण त्यावेळेला आहे ना या गोष्टी आठवणार. अहो, या पर्यटन क्षेत्रामध्ये, या शेतीच्या क्षेत्रामध्ये, या पोलीस खात्यामध्ये, पॅरलल पोलीस खात्यामध्ये इतक्या नोकऱ्या तुम्हाला उपलब्ध होऊ शकतात महाराष्ट्रातल्या. मी तुम्हाला खरं सांगतो, लाखो मुलांना मी नोकऱ्या उपलब्ध करून देऊ शकेन. आणि मी तुम्हाला थाप मारत नाहीये, मी हवेत बोलत नाहीये. हा संपूर्ण आराखडा माझ्याकडे तयार आहे. जर मी ते सांगतोय ना, याच्यामध्ये जर राज ठाकरे जर पुढे कमी पडला, तुम्ही उद्या माझ्या हातात सत्ता दिल्यानंतर हा राज ठाकरेचा पुढे कमी पडला, राज ठाकरे परत तुमच्याकडे मत मागायला येणार. सगळं राजकीय दुकान बंद करून टाकेन. काही गरज नाही मला असल्या गोष्टींची, ज्या गोष्टी बोलल्यानंतर मी जर करू शकत नसेल तर. आणि तो माझ्या आवडीचा विषय की मला हे करून दाखवावं असं वाटतं. जर जग एवढं पुढे जाऊ शकतं, माझा महाराष्ट्राने काय माती काय गोड मारलंय. आज महिला इथे इतक्या मोठ्या संख्येने बसलेल्या आहेत. आज महिलांच्या संरक्षणाचा विषय. आज सगळेजण पक्ष बोलतात महिलांच्या संरक्षणाचा विषय. मी बोलतो महिलांना पहिल्यांदा जर संरक्षण कुठच्या गोष्टींचं द्यायचं असेल, त्या महिलांच्या माता भगिनींच्या नावावरती पहिल्यांदा ते घर करा, त्यांच्या नावावरती घर करा. मी त्या घरामध्ये जे काही त्याचे कर असतात त्या करामध्ये 100% सूट द्यायला तयार आहे, 100%. पण महिलेच्या नावावरती घर झालं पाहिजे. ते नुसतं वचन आश्वासन नाहीये. हे कशासाठी? ही भावना आली कुठून माझ्या मनात? मी नेहमी विचार करत आलो, सुरक्षितता म्हणजे काय? नुसतं रस्त्यावरून फिरणं ही सुरक्षितता नाहीये. सुरक्षित त्या महिलेला वाटलं पाहिजे, त्या मातेला वाटलं पाहिजे, त्या भगिनीला वाटलं पाहिजे. का? कारण ती एक माहेर सोडून, एक घर सोडून ज्या वेळेला लग्न करून दुसऱ्या घरामध्ये येते, पहिल्यांदा सुरक्षितता तिकडे सुरू होते किंवा असुरक्षितता तिकडे सुरू होते.
त्या भगिनीला जर समजा त्या घरामध्ये की हे घर माझं आहे, माझा नवरा मला लाथाडून कुठे बाहेर जाणार नाही, मला घरातनं बाहेर काढणार नाही, ही एवढी जरी सुरक्षितता सुरुवातीला मिळाली, बाकीच्या सगळ्या गोष्टी बघता येतात. हो, पहिल्यांदा मानसिक दृष्ट्या त्याचं सुरक्षित होऊ देत. असे सगळे रस्ते, पाणी, वीज, या सगळ्या गोष्टी, रोजगार, शेतीसाठी लागणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत, फळ प्रक्रिया असेल, पिकांवरती प्रक्रिया करणारे कारखाने असतील, सगळं काही येऊ शकतं. पण ते सगळं आणायचं असेल तर पहिल्यांदा तुम्हाला राज ठाकरेचं सत्ता आणायला लागेल, सरकार आणायला लागेल, तरच या बाकीच्या गोष्टी येतील. त्याच लोकांवरती विश्वास ठेवायचा असेल तर तुमचं भाग्य तुम्हाला लागलं. तुम्हाला जर या गोष्टींमध्ये बदल घडवायचा नसेल, मी काय सांगणार याच्या पलीकडे, मी काय बोलू शकतो याच्या पलीकडे? तर त्याच पैशांना आणि त्याच दारूला आणि त्याच खाण्याला जर समजा आपण परत जर समजा लाचार होणार असू, घेऊन टाका त्यांच्याकडे, काय मी काय सांगणार तुम्हाला? पण ही असली संधी परत परत येत नसते. तुमच्या आयुष्याचे प्रत्येक 5-5 वर्ष निघून जात असतात, प्रत्येक 5-5 वर्ष निघून जात असतात. शेवटी आयुष्य ठरलेलं असतं. मला माहिती नाही तुमचा पुनर्जन्मावरती विश्वास आहे की नाही, पण तो असतो की नसतो कोणालाच माहिती नाहीये. पण असलेल्या आयुष्यामध्ये जर या नादान लोकांच्या नावाखाली जर तुम्ही प्रत्येक वेळेला 5-5 वर्ष जर अशीच घालवायला लागलात तर होणार काय त्या महाराष्ट्राचं? आणि म्हणून आलेली ही संधी पुढे गमावू नका. मी एका विश्वासाने, एका आत्मविश्वासाने तुम्हाला सांगतोय की या राज्यामध्ये, या महाराष्ट्रामध्ये बदल घडू शकतो, मोठ्या प्रमाणावरती बदल घडू शकतो, जो इतर राज्यांमध्ये देखील पुढे घडणार नाही, इतका मोठा बदल घडू शकतो. याचं कारण माझ्या मनात ती इच्छा आहे, ती करून दाखवायची. आणि म्हणून येणारी संधी आपण कुठेही गमावू नका. आपल्याला फार वेळ मी इथे उन्हातानात मी तापवू इच्छित नाही, परंतु हाच राग तुमचा हा मतदानाच्या दिवशी मला दिसू देत. आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जे माझे शिलेदार आहेत, या सर्व शिलेदारांना आपण येत्या 15 तारखेला रेल्वे इंजिन या निशाणीवरती बटन दाबून त्या प्रचंड मताने विजयी करावं असं मी एक आवाहन करतो. इथे अतुल वंदिले, अजय हेडाव, अनिल बुजवणे आणि प्रवीण संदेकर या माझ्या सर्व शिलेदारांना आपण कुठेही, हे बघा मला सगळीकडे फिरणं अशक्य आहे, म्हणून मी आपल्याकडेच एक जबाबदारी सोपवतो की या निवडणुकीला ज्या ज्या मतदारसंघांमध्ये, ज्या ज्या महाराष्ट्रातल्या ज्या ज्या भागामध्ये आपले कोणी नातेवाईक, मित्रपरिवार जे कोणी राहत असतील त्या सर्वांना सांगा की या वेळेला या राज ठाकरेला आपण संधी द्या आणि रेल्वे इंजिन या निशाणीवरती बटन दाबून माझ्या सर्व शिलेदारांना आपण प्रचंड मताने विजयी करावं असं एक आवाहन करतो आणि आपल्या सर्वांची मी रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.